नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दादरमध्ये चैत्यभूमीवर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटलेला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी जल्लोषात आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं जात आहे. त्यांच्या जयंतीनिमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर काल संध्याकाळपासूनच दाखल होत आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अक्षय, आज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, कशा रीतीने यासाठीचं आयोजन करण्यात आलेलं आहे? रेणुका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांची आज 128वी जयंती आणि याच जयंतीसाठी चैत्यभूमी परिसर संपूर्ण सज्ज झालेला आहे. आपण जर चैत्यभूमी परिसरात दरवर्षी बघितलं तर लाखो आंबेडकर अनुयायी, लाखो आंबेडकरी जनता या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येते आणि थोडीफार आता लगबग सगळ्या आंबेडकरी जनतेची आणि अनुयायांची आंबेडकरांच्या या ठिकाणी चैत्यभूमी परिसरामध्ये दिसून येत आहे. मात्र दरवर्षी ज्या पद्धतीने किंवा 6 डिसेंबरला ज्या पद्धतीने गर्दी या संपूर्ण चैत्यभूमी परिसरात असते, एवढी गर्दी सध्या दिसून येत नाही. मात्र हळूहळू लोक यायला सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं रेणुका, तर आता यावर्षीची जी आंबेडकर जयंती आली आहे, या जयंती दरम्यानच निवडणुका आल्या आणि त्यामुळं राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, देशाचे राज्याचे मुख्यमंत्री हे सगळे या ठिकाणी चैत्यभूमी परिसरामध्ये येतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबत अनेक उमेदवार सुद्धा आहे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सगळे या ठिकाणी येतील. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सगळ्यांकडनं महामानवाला अभिवादन केलं जाईल. गर्दीचं नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेने ठिकठिकाणी शौचालय, सावलीची व्यवस्था, यासोबत रांगेमध्ये दर्शन व्हावं या सगळ्यांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस हा सगळा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आज आंबेडकर जयंती असणं हे सुद्धा एक रेल्वेचा मेगा ब्लॉक न घेण्याचं कारण जे आहे ते पुढे येतंय, कारण रेल्वेनी कुठल्याही मार्गावरती लोकलनी आज मेगा ब्लॉक घेतलेला नाही आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने या ठिकाणी घडामोडी घडतील, जी लोक या ठिकाणी महामानवाला अभिवादन करतील, ते सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणांवरनं अपडेट करूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना थेट चैत्यभूमीवरनं, जे चैत्यभूमी परिसरात येऊ शकत नाही, त्यांच्या आपण थेट या ठिकाणचं प्रक्षेपण सुद्धा दाखवणार आहोत आणि शुभेच्छा सगळ्या आंबेडकरी अनुयायांना आंबेडकर जयंतीच्या. निश्चितच अक्षय, आपण बघतोय की कशा रीतीने इथे नियोजन केलं आहे हे देखील तू आता सांगतो आहेस. साधारण किती जण इथे अनुयायी, लाखो अनुयायी दरवेळेला इथे येत असतात, काय अंदाज वर्तवला जातोय? आणि या सगळ्यासाठीचं नियोजन निश्चितच मोठ्या प्रमाणात केलं असेल, तिथे विविध स्टॉल्स देखील उभारले जातात. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी लाखो लोकांची गर्दी येते, ही गर्दी पहिल्या दिवशी रात्रीच या ठिकाणी मुक्कामाला येत असते. या ठिकाणी याचसाठी शिवाजी पार्क मैदान जे आहे, या मैदाना परिसरामध्ये अनेक तंबू उभारले जातात, अनेक स्टॉल्स, यासोबतच आता उन्हाचा पारा वाढतोय, यासाठी पाण्याची व्यवस्था, अशा अनेक व्यवस्था केल्या जातात. विशेष करून महानगरपालिकेकडनं तात्पुरते नळ या ठिकाणी उभे केले जातात आणि त्याला पाणी पुरवठ्याची जोडणी केली जाते. अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था चैत्यभूमी परिसरामध्ये केल्या जातात. आपण बघतोय तरुण आंबेडकरी अनुयायी जे आहे यांची सुद्धा या ठिकाणी आता अभिवादन करून परतत आहेत. आपण आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, 128वी आंबेडकर जयंती आज पार पडली, अभिवादन केलंय? अभिवादन केलंय? हो, केलं. अच्छा, काय कसं वाटतंय एकंदरीत 128वी जयंती आणि तुम्हाला चैत्यभूमी यायचा योग आला? हो, नाही, सकाळी आम्ही डोंबिवलीवरून इकडे आलो दर्शन घ्यायला. अच्छा, हो. दरवर्षी येत असता? हो, दरवर्षी. एक काय महत्त्व सांगाल आपल्या समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय योगदान सांगाल? बाबासाहेबांनी राज्यघटना दिली आपल्या देशाला, प्रॉब्लेम रुपी आपल्याला RBI साठी दिलं, जे दलितांसाठी भरपूर काम केलं बाबासाहेबांनी. एक तरुण म्हणून काय वाटतं? पण आज आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उपयोग जर आपण बघितला तर फक्त राजकारण, म्हणजे जातीपातीच्या राजकारणासाठी केला जातो. कधी कधी वाईट वाटतं? हो, नक्कीच वाईट वाटतं, कारण बाबासाहेब फक्त दलितांसाठी नव्हतेच का कधी, या पुढे देशासाठी आहेत बाबासाहेब. म्हणून वाईट वाटतं की लोक फक्त बाबासाहेबांना दलित मर्यादित ठेवतात.
आपण बघतोय आता जनजागृती दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे, कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान, यांचं काम जर बघितलं तर एक मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या समाज व्यवस्थेमध्ये आहे. मात्र राजकीय स्वार्थापोटी म्हणावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त जातीपातीच्या राजकारणामध्ये आणि जातीपातीच्या समीकरणामध्ये जोडलं जातं, हे दुर्दैव म्हणावं लागेल. मात्र तरीही आता जशा जशा पद्धतीने जनजागृती वाढणार आहे, या वाढत्या जनजागृतीमुळे येत्या काळात आपण अपेक्षा करूयात की बाबासाहेब आंबेडकर यांची अशी एक वैश्विक प्रतिमा ही आहेच, पण त्यामुळे त्याची जनजागृती होणं गरजेचं आहे. सर, अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केलंय, आजच्या दिवशी काय आपली प्रतिक्रिया आहे? बाबासाहेबांच्या विचारातला जो भारत आहे हा पूर्णपणे जर घटनेच्या माध्यमातून अंमलात आणला तर असं वाटेल की आज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे केलेले कार्य आहे त्याची आपण परतफेड करतोय. आज त्या देशाला जी बहुमूल्य अशी घटना बाबासाहेबांनी दिली, ती घटना आज धोक्यात आहे आणि ते अंमलात आणण्याचं काम आपण सर्वांचं आहे. या मंगलमय दिनी एवढेच सदिच्छा देतो. बाबासाहेबांना शुभेच्छा. पण एक वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की एक मुद्दा समोर येतोय, काही स्वार्थी राजकारण्यांनी किंवा राजकारणापोटी बाबासाहेब आंबेडकरांची जी वैश्विक प्रतिमा आहे ही फक्त जातीपातीच्या राजकारणात बांधली, याचं वाईट वाटतंय, दुर्दैव वाटतंय? हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण बाबासाहेबांना एका चौकटीमध्ये ठेवणं हे दुर्दैवच आहे. बाबासाहेबांचे विचार हे सर्व समाजासाठी होते. बाबासाहेबांनी एका समाजासाठी कधीच काम केलेलं नाही. बाबासाहेबांनी काम करत असताना संपूर्ण देशाचा, संपूर्ण मानववर्गाचा विचार केला आणि तीच प्रतिमा आपण सर्वांनी लोकांसमोर ठेवली पाहिजे. काही राजकारणी जर स्वार्थी राजकारणी त्याचा दुरुपयोग करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे असं होता कामा नये अशी एक भावना आता असं होता कामा नये. आजचा युवा हा जागृत झालेला आहे आणि त्याला कळतं. आज लोक वाचायला लागले, शिकायला लागले आणि वाचनाच्या माध्यमातून बाबासाहेब हे लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोचायला लागले की बाबासाहेबांचं कार्य काय होतं, बाबासाहेबांचं ह्याच्या पाठीमागची भूमिका काय होती, ही आज लोकांपर्यंत पोचायला लागलं. आज आदिवासी बांधव जो याच्यामध्ये राहतो, जंगलामध्ये राहतो, त्याला बाबासाहेब कळायला लागले, त्यांच्या मुलांना बाबासाहेब कळायला लागले. आज कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराची जनजागृती होते असं मला वाटतं. आपण तरुणांचा उल्लेख केला, आजकाल मुलं वाचायला लागली. तुम्हाला सांग, एकंदरीत काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे, तू अभिवादन करण्यासाठी आलाय, कुठनं आलाय पहिले तर? मी मालाडून आलोय, मालाड ईस्ट. अच्छा, काय वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणि एकंदरीत काय तुझ्या भावना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या भारताचे घटनाकार आहेत. त्यांच्यामुळे आमच्या जातीच्या लोकांना पुढे यायला, शिक्षणाला आम्हाला महत्त्व मिळालं. आम्हाला आधी शिक्षण घ्यायची अनुमती नव्हती. आम्हाला म्हणजे मागासलेला वर्ग म्हणजे आमच्यासारखा वर्ग होता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमच्यासारख्या लोकांना पुढे येण्यास मिळालं. आमच्यासारखी लोक शिक्षण घेऊ लागली आणि मुख्य प्रवाहात या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांमुळे लोकांना यायला मिळालं. आपल्यासोबत महिलाही आहे. एकंदरीत महिलाचं जीवनमान सुधारण्यासाठी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रयत्न वाटते आणि काय बदल झाला या महामानवामुळे आपल्या आयुष्यात? बाबासाहेब आंबेडकरांमुळे स्त्रियांना खूप मोठं, काय बोलतात त्याला, काय सांगतात, शब्द नाही सुचत आहे, पण त्यांनी स्त्रियांसाठी खूप कार्य केलं आहे. स्त्रियांना भरपूर आधी आरक्षण भरपूर मिळालंय. स्त्रियांना आरक्षण मिळावं, स्त्री शिकली पाहिजे. ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले होते त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही आग्रह असायचा आणि या सगळ्या परिस्थितीचा आज आपण बघतोय. अनेक लोक भावुक होत आहेत. अनेकांकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं जे वंचित समाज होता यांना
मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योगदान केलं हे तर उल्लेखनीय आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थतज्ञ होते. यांनी अर्थतज्ञासोबतच ते जलतज्ञही होते. त्यांचं पाण्याच्या संदर्भातही एक मोठं काम आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण जातींशी जोडतो, यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली हे तर आहेच, मात्र अर्थक्षेत्र आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भरीव योगदान आहे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. निश्चितच अक्षय, आणि जसं आपण उल्लेख केला होता काही वेळापूर्वी की मुख्यमंत्री देखील येत असतात राज्याचे प्रतिनिधी म्हणून तिथे अभिवादन करायला. साधारण किती वाजता मुख्यमंत्री तिथे येतील अशी अपेक्षा आहे? 10 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि त्यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं जाईल असं कळतंय. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातले अनेक प्रमुख मंत्री सुद्धा या ठिकाणी येतील. आपण बघतोय आता सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे. प्रचारासाठी अनेक मंत्री हे बाहेर पडत असतात आणि त्याचमुळं या ठिकाणी आज मंत्र्यांचा आणि नेत्यांचा ओघ जरी मंदावता असेल तरी मात्र या ठिकाणी जे उमेदवार आहेत जे निवडणुकीमध्ये आलेत, आपण अर्थातच बोललोय की राजकारण म्हटलं तर जातीपातीचं राजकारण येतं आणि याचाच काहीसा भाग म्हणून कदाचित हे उमेदवार या ठिकाणी येऊ शकतात. मात्र आपण बघतोय आता जनता सुज्ञ होत आहे. जातीपातीच्या राजकारणातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावही बाहेर काढण्याचा प्रयत्न जनतेकडनं, युवकांकडनं, आंबेडकरी अनुयायांकडनं केला जातोय आणि एक जागृती होताना दिसते. त्यामुळं अपेक्षा करूयात नेमकं कोण कोण या ठिकाणी येत आहे आणि जे पण येईल त्यांच्याकडनं कुठल्या पद्धतीनं या विषयाचं राजकारण न करता खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी खरी प्रतिमा आहे, यांचं जे मोठं योगदान आहे हे योगदान जगासमोर मांडण्याचा ते प्रयत्न. धन्यवाद अक्षय. आपण वारंवार तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत कारण आता काही वेळानं तिथे गर्दी वाढत जाणार आहे. याविषयीचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. अक्षय तिथे आता आमचे प्रतिनिधी आहेतच. आता बघूयात राज्यात कुठल्या कुठल्या ठिकाणी आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते, कशा रीतीनं उत्साह आहे. सुरुवातीची बातमी आहे भिवंडी मधली. इथे देखील सम्राट मित्र मंडळानं वराळदेवी नगर इथल्या डोंगराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई देखील केलेली आहे. गौतम बुद्धांची मूर्ती तिथे बसवण्यात आलेली आहे आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तिथे स्थापन करण्यात आली आहे. चीनमधल्या युगांग बुद्ध लेणीचा देखावा इथे आजच्या निमित्तानं साकारण्यात आला. बातमी आहे औरंगाबादमधली. औरंगाबादमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं रात्री 12 वाजता मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा जल्लोष तिथे करण्यात आला. शहरात आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल झाले होते. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत औरंगाबाद शहरामध्ये मिरवणूक देखील काढण्यात आली. बडकल गेट परिसरातली ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत.